स्किनर बिहेवियरल सायकोलॉजिस्टने लहान मुलांची प्रत्येकाची शिकण्याची गती ही वेगळी असते याचा शोध लावला आणि तसं सिद्ध केलं. खऱ्या अर्थानं आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळ्या मुलांना एकसारखी पद्धती आणि त्यानुसार त्यांच्या बुद्धिमत्तेचं मोजमाप केलं जातं हे कितपत योग्य आहे? मला सांगा, जगातल्या सगळ्या बायकांना स्वयंपाक करायला आवडतो का हो? किंवा सगळ्यांना बागकामाची आवड आहे का? किंवा सगळ्या बायकांना एकसरशी साफसफाईची आवड आहे का? नाही ना? तसंच लहान मुलांना सरसकट सगळ्या विषयांची आवड असणं शक्य नाही. फक्त तो अभ्यासक्रमाचा एक भाग आहे आणि तो पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विषयात पास होणं गरजेचं आहे. यासाठी मुलं अभ्यास करत असतात. पण आवडीने अभ्यास किती करतात? आणि प्रत्येकाची शिकण्याची गती ही वेगळी असल्यामुळे एकाच वर्गामध्ये 50 विद्यार्थ्यांना एकच टीचर एकच विषय एकसारखा शिकवत असतानाही प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीने आकलन होत असतं आणि तशा पद्धतीनं मुलं शिकत असतात. तरीही आई वडील घरी आल्यानंतर मुलांना रागवतात, मारतात. तुला साधं एवढं कळत नाही, तुला एवढी अक्कल नाही, किती सोपं आहे, तुला हे समजत नाही. कदाचित त्या मुलाला भाषेविषयी जास्त आवड असेल, एखादी सुंदरशी कल्पना घेऊन तो एखादी गोष्ट लिहू शकेल. कदाचित एखादी कादंबरी तो लिहील किंवा एखादी कविता लिहू शकेल. त्याची आवड, त्याचा रंग, त्याचा अवकाश वेगळं असू शकतं. तिथे त्याचा स्पीड खूप मोठा असू शकतो आणि ह्या ठिकाणी त्याचा स्पीड मात्र कधीतरी कमी असू शकतो एखाद्या विषयामध्ये. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना वेगवेगळ्या विषयामध्ये एकसारखी गती किंवा आवड असणं हे शक्य नाही, हे स्वीकारा. सचिन तेंडुलकरच्या आई वडिलांनी जर ही अपेक्षा ठेवली असती की सचिन तेंडुलकर हा बोर्डात आलाच पाहिजे आणि 90% त्याने मिळवलेच पाहिजे, तर त्याला भारतरत्नही मिळालं नसतं आणि एवढा मोठा क्रिकेटचा गॉड आपल्याला मिळाला नसता. तर हे स्वीकारा, स्वीकारा. कमीपणा स्वीकारणं हे फार गरजेचं आहे. आपण स्वतःला सुद्धा स्वीकारत नाही. आपल्यातल्या कमतरता देखील आपण स्वीकारत नाही. आपण फार मोठ्या गिल्टमध्ये मोठी माणसं पण जगत असतात. तर छोट्या-छोट्या मुलांना त्यांच्या त्यांच्या भावविश्वामध्ये स्वीकारा. तुमचं स्वीकारणं त्यांच्यासाठी फार मोठं ब्लेसिंग आहे. आणि मला असं वाटतं मुलांना जर तुम्ही जे आहे तसं स्वीकारलं आणि त्यांच्या गतीनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार तुम्ही खतपाणी घातलं, तर मात्र त्या त्या विषयामध्ये ती मुलं नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू शकतात. त्याच्यामुळे हे विसरू नका, प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि प्रत्येकाची गती देखील वेगळी आहे.